काय बिघडते हे जाणून घेऊया, ते म्हणजे सुयश भोरे यांच्या सुमधुर वाणीतून. ओव्हर टू सुयश. सन्माननीय प्रबोध पाटील यांना विनंती आहे, उर्फ काका यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय प्रमोद पाटील उर्फ काका, आपण व्यासपीठावर या. सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आणि तो शेवटचा दिस आपण पाहतोय. कैलासवासी स्वर्गीय माजी आमदार आपण पाहतोय स्वर्गीय मधुशेठ ठाकूर अर्थातच पप्पा यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेली ही स्पर्धा जय हनुमान धोकोडे चषक 2025 आणि या चषकातील अंतिम सामना आपण पाहतोय. फायनलचा मुकाबला अगदी आपण जर पाहिलं तर एकदम काटेकी टक्कर असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये, कारण अलिबाग तालुक्यातील दोन दादा संघ, एका बाजूला आपण जर पाहिलं तर जय हनुमान धोकोडे संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत आपण जर पाहिलं तर जय मल्हार अलिबाग हा संघ एका बाजूला खेळतोय. यावेळी विराज जुईकर यांचा फटका तर हवेत खेळलाय आणि तितक्याच लांब पल्ल्याचा खेळला जातोय. अफलातून स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. विराज जुईकर यांच्यासाठी असे चेंडू करणं कदाचित धोक्याची घंटा वाजू शकते इथे, कारण ज्या वेळी विराज जुईकर यांना संधी मिळाली आहे त्यावेळी विराज जुईकर यांनी आपला खेळ इकडे अशाच फटक्यांनीशी सजवलाय आणि तो फटका मागच्या चेंडूवरती मारून सुद्धा दाखवलाय. याही चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू पडला तसा लगेच स्विंग झाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ सुद्धा झालाय. 7 धावा इकडे धावफलकावरती लागल्यात. 7 ऑन अ स्कोर कार्ड. आतापर्यंत या षटकातील आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ इकडे मात्र संपला आणि 7 धावा धावफलकावरती लागतात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु आता हवेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत, झेलवरती आले, झेल मात्र इकडे सुटलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये करण म्हात्रे पोहोचले होते. तू मैं मध्ये रन घेण्याच्या प्रयत्नात इकडे रनआउट स्वरूपात फलंदाज इथे विराज जुईकर यांना मात्र पंचांनी बाद असं घोषित केलंय. विराज जुईकर यांना मात्र आपण जर पाहिलं तर रनआउट स्वरूपात बाद व्हावं लागले. कदाचित दुसरी धाव घेण्याचा त्यांचा, तिसरी धाव घेण्याचा मानस होता तिकडे, परंतु अशा वेळी थांबवलं गेलं. कदाचित समोर सुद्धा तितकाच चांगला खेळाडू आहे, नवीन खेळाडू वैभव कांबळे इकडे मैदानावरती येत आहेत, परंतु कालच्या इंटरव्ह्यू मध्ये विराजने सांगितलं सुद्धा होतं की मृणाल माझा गुरु आहे आणि अशा वेळी त्याला कुठेतरी स्ट्राईकेटवरती आणण्याचं काम तो करत होता, परंतु त्या प्रयत्नात स्वतःच अडकून बसलाय आणि इथे रनआउट स्वरूपात त्याला बाद व्हावं लागलंय. वैभव आलेत फलंदाजीसाठी वन डाऊन स्वरूपात. यावेळी वैभव स्ट्राईकेटवरती पाहायला मिळतात आणि वैभव यांनी सुद्धा इकडे मात्र आपले हात खोलले. चेंडू हवेत टोकलाय, परंतु आपण जर पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या मस्तकावरती, माफ करा, तिकडे मात्र झेल पकडला गेला. आणखीन एक फलंदाज इकडे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आपण जर पाहिलं तर चेंडू बऱ्याच काळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक तिकडे होते तैनात, त्यांनी झेल पकडला आणि झेल पकडत असताना आपण जर पाहिलं तर वैभव यांना मात्र इकडे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. नवीन खेळाडू सार्थक सर पाटील इकडे मात्र आलेत फलंदाजीसाठी. सार्थक यांना पाहायला मिळतंय. आता इथून सार्थक कशा रीतीने खेळणार, कारण 2 फलंदाज त्यांचे बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती 9 लागली आहे. 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इकडे शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतो एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण दुसरीकडे लक्ष टाकलं ना तर 10 धावा डबल फिगर मध्ये हे धावफलक जात असताना आपल्याला पाहायला मिळालं. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता शेवटचं षटक येणं बाकी आणि शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज रोहन तोडणकर यांना मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जात आहे. आता या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सुद्धा पाहावं लागेल, कारण अंतिम षटक आहे. अंतिम षटक म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर नेहमी हाणामारीचं षटक म्हटलं जातं, स्लॉगिंग ओव्हर, भैरवीचं षटक असं म्हटलं जातं आणि ते षटक इकडे पाहायला मिळतंय, जिथे स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर ज्याने आपल्या नावाची दाद किंबहुना आपल्या नावाची दखल घेण्यास अख्ख्या अलिबागकरांना नव्हे तर रायगडकरांना भाग पाडलं असे मृणाल वरसोरकर इकडे मात्र स्ट्राईक एंडवरती येतात. पहिला चेंडू त्यांच्यासाठी. यावेळी आपण पाहतोय बॅट अँड पॅड मध्ये टाकला. अगदी आपण पाहतोय हाय बॅकलिपच्या साहाय्याने या चेंडूला खेळलं. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळचा थ्रो थोडासा खराब. चेंडू पडल्यानंतर 1 बाउन्स झालाय घोषित क्षेत्रात. आम तो आम और गुटलियों के भी दाम, कारण 2+1 अशा 3 धावा इकडे मात्र मिळाल्या आणि तिहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती
13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी होते. मृणाल वर्सोलकर यांचा फटका अगदी आपण जर पाहिला तर कार्पेट लगत गेला. तिकडे करण आले, फेकी केली, परंतु आपण जर पाहिलं तर नशीब इकडे मृणाल वर्सोलकर यांच्याकडे झुकला. या वेळचा चेंडू सरळ यष्ट्यांवर वरती आदळला आणि इकडे आपण जर पाहिलं तर यष्ट्यांना उद्ध्वस्त केलं. फलंदाज मृणाल वर्सोलकर यांना मात्र मैदानाच्या माघारचा रस्ता इकडे दाखवला. फलंदाज बाद झालेत. अगदी आपण जर पाहिलं तर बसून खेळण्याचा प्रयत्न झाला कालच्या. अगदी आपण जर पाहिलं ना तर दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेली बागदांडाची स्पर्धा आणि त्या रजनी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावणारा हा संघ होता आणि त्या स्पर्धेमध्ये मालिका वीराचं प्राइज ज्याने आपल्या नावावरती सायकल केली ना त्या खेळाडूला आता बोल्ड स्वरूपात इकडे बाद केलंय. मृणाल वर्सोलकर बाद झालेत आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे. नवीन खेळाडू राजेश आलेत फलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती खेळतायत राजेश सारंग यांना पाहायला मिळतं. या वेळचा चेंडू अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न परंतु सोडून दिला. इकडे पंचांकडे दाद मागितली जाते आणि त्यामुळे पंच इकडे वळतायत. गोलंदाजांना दंडित केलं जात आहे. सांगितलं जाते की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव इकडे मिळते. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते. 14 रन्स 14 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 चेंडू संपलेत. 4 चेंडूंचा खेळ आणखीनही येणं बाकी आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोडीशी चुकी झाली होती. रनआउटची संधी होती परंतु ही संधी इकडे आपण जर पाहिली तर घेतली जाते का हे सुद्धा पाहावं लागेल. आता पंच जो काही निर्णय देतील. अगदी आपण जर पाहिलं तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतायत असं इकडे सांगितलं गेलं. त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 16 धावा इकडे धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतंय. यावेळचा चेंडू हवेत ठोकला. आता मात्र संधी निर्माण झाली आहे. हाफ चान्स क्रिएट झालेत परंतु ते फुल चान्स मध्ये घ्यावे लागतील. तब्दील करावे लागतील. 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती कंप्लीट होतात आणि या दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकाकडे जर आपण आता लक्ष टाकलं तर 2 ने पुढे सरकली. 18 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 18ला 3 ही सध्याची स्थिती इकडे मैदानावरची आपल्याला पाहायला मिळते. अंधुकता इथे मात्र आपण पाहतोय पसरली आहे कारण आपण जर पाहिलं ना तर थोडासा वेळ झाला फायनल साठी. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा सामना इकडे खेळवला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इकडे आपण पाहतोय पंचांचा निर्णय असे तो अंतिम दिला जाईल. जो काही निर्णय आहे तो कारण आपण थांबूया. पंच जो काही निर्णय देतील पंचांचा निर्णय अंतिम असेल. राजेश आपल्याला तो निर्णय मान्य करावा लागेल. चला वेळ दवडू नका. आपण जर वेळ दवडला तर समोरच्या संघाला खेळण्यासाठी उशीर होऊ शकतो. काळोख पडू शकतो आणि अशा वेळी कदाचित जर त्या काळोखामध्ये एखाद्या खेळाडूच्या शरीरावरती वेगाने बॉल सुद्धा लागू शकतो कारण आपल्याकडे तितके चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. त्यामुळे विनंती करतोय की आपण वेळ दवडू नका. अगोदरच खूप उशीर झालाय त्यामध्ये अजून उशीर होऊन देऊ नका. नवीन खेळाडू आपण पाहतोय फलंदाजीसाठी इकडे आयुष आलेत. आयुष यांना मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी इकडे पाठवलं गेलंय. आयुष बोकाडे इकडे मात्र फलंदाजीसाठी येतात. उर्वरित चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. यावेळचा चेंडू हवेत खेळलाय. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. त्यांच्याकडनं चुकी झाली आणि आता मात्र हा चेंडू आपण जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली. दुसरी कंप्लीट होते. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न होत असताना रनआउट स्वरूपात इकडे फलंदाज बाद झाले आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर आयुष यांना बाद करण्यात यश मिळालं. पहिल्या 2 षटकांचा खेळ इकडे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाकडे आपण जर लक्ष टाकलं ना तर धावा झाल्यात. त्या म्हणजे आता 20 विजयासाठी 21 धावसंख्येचं लक्ष्य इकडे उभं केलंय. 12 चेंडू विजयासाठी 21 धावा बनवायच्या आहेत. आता या दुसऱ्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील. मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल बिग फाईट आणि ती बिग फाईट कोणत्या 2 संघांमध्ये रंगली आहे. यश पाणी घेऊन चला मैदानावरती. 12 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे आता 21 धावसंख्येची. आणि मित्रांनो आमच्या मंडळाची विनंती खास विनंतीस मान देऊन या सामन्यातील अंतिम इनिंगसाठी आपण पाहतोय आमचे अजून एक साथीदार समालोचक उपस्थित झालेले आहेत ज्यांचं नाव नक्कीच आपल्या सर्वांना माहीत आहे. ते म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांच्या
कडून नक्कीच अंतिम इनिंगचा खेळ आपण ऐकाल. ओव्हर टू यू भाईजान. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत है ग्रैंड फिनाले. और जरूर फील्डिंग की सजावट जल्द से जल्द कर ले चाहिए मल्हार अलीबाग. ओके हम देख रहे हैं इस प्रतियोगिता के लिए सम्माननीय आदरणीय विधान परिषद आमदार भाई जगताप साहब यूनियन लीडर, उनका तहे दिल से स्वागत है. उनके लिए मैं कहना चाहूंगा मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है. मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है. मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है. आप आए इस प्रतियोगिता के लिए, भगवान हम पर मेहरबान है क्योंकि आप इस प्रतियोगिता के लिए मेहमान है. आपका तहे दिल से स्वागत, वेलकम. और मुझे इस प्रतियोगिता के लिए कमेंट्री करने के लिए मौका दिया, आपका तहे दिल से स्वागत. जय मल्हार अलीबाग. हम देख रहे केटी यानी कुंदन तोड़नकर और उनका साथ देते हुए अलीबाग टेनिस क्रिकेट में उनका साथ देते हुए करण महात्रे और गेंदबाजी के लिए आते हुए प्रिंस बोकाडे, आयुष बोकाडे गेंदबाजी के लिए आते हुए. एक छोटे आयु में मुन्नाल वर्सोलकर के बाल खड़ू में सैंडी वाटर स्पोर्ट्स अलीबाग पुरस्कृत हम देख रहे जय मल्हार अलीबाग गेंदबाजी करते हुए टारगेट सेट किया 21 रन यहां पर. और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज पहली छोर की जिम्मेदारी. फाइनल का ग्रैंड फिनाले का मुकाबला, एक शानदार आयोजन हम देख रहे. स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम मृणाल वर्सोलकर. यस, ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल. लाइट बंद करा प्लीज, जरा सहकार्य करा. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. गेम इज ऑन. गेंदबाजी के लिए पहली गेंद लेकर आयुष बोकाडे, और इस बार आयुष बोकाडे की पहली गेंद के ऊपर सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून. गेंद बाउंड्री लाइन के पार, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला. पहली गेंद पर छक्का लगाते केटी कुंदन तोड़नकर, नाम में ही दम है. और पहली गेंद पर छक्का लगाकर इनिंग की शुरुआत करते हुए, आगाज करते हुए गेंदबाज आयुष के ऊपर किया है प्रतिकार. गेंद जाएगी सीमा पार, षटकार. काफी शानदार गेंदबाजी की और उसके ऊपर महेंद्र सिंह धोनी अस्त्र का इस्तेमाल किया, हेलीकॉप्टर लैंड कराते हुए. फिर से एक बार अपने छोर की दूसरी गेंद. ओहो, फिर से एक बार शॉट एंड पुल. गेंद बैक टू बैक, बाउंड्री लाइन के बाहर गुल. इस बार केटी में है दम, ये दिल मांगे मोर. वंस मोर षटकार आता हुआ. लगातार की दो गेंदों पर दो छक्के लगाते हुए साची भाभी के हीरो जर्सी नंबर 12 नीतीश राणा स्कोर कार्ड पर. लगातार की दो गेंदों पर दो छक्के. अगर एक तीसरा छक्का लगाते हैं तो अध्यक्ष सम्माननीय इनके माध्यम से 1000 रुपए का कैश प्राइज होगा. बैटर केटी शिव प्रसाद तोड़नकर सर इनके माध्यम से. पर इस बार ऑफ स्टंप के बाहर पहले से कर्जबाजारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ. टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर. शानदार बल्लेबाजी केटी, खाइतर मावरेशी नाइतर उपाशी. गेंदबाजी करते हुए फिर से एक बार आयुष बोकाडे, अपने छोर की अगली गेंद. ओहो, फिर से एक बार खराब गेंद. ये दशा, ये दिशा, ये बतलाते हुए चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए. 21 रनों का टारगेट है. और यहां पर देखिए पहली ओवर में तोड़फोड़ बल्लेबाजी. बैटर कुंदन तोड़नकर आज इस मैदान पर जलवे दिखाते हुए लगातार की दो गेंदों पर दो छक्के लगाए और इस बार दो खराब गेंद और स्कोर जा पहुंचा है 14 रन. चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए. गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार आयुष कमबैक करना होगा.
ओहो, तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह डाली विकेट, सीधा विकेट कीपर मृणाल वर्सोलकर इनके दस्तानों में जाते हुए डॉट गेंद की मोहर लगती हुई। हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए। ओहो, फिर से एक बार फटका यहां पर कवर की दिशा में खेल दिया है, फील्डर है वहां पर प्रिंस बोकाडे, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ हो कोंबडी पलाली तंगडी धरूना लंगडी घालाया लागली, पर 1 ही रन पर मजबूर। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार हम देख रहे करण म्हात्रे नाम में दशत। ओहो, फिर से एक बार देखिए खराब गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए, पहले से कर्ज बाजारी उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम गूगल पे होता हुआ। स्कोर जा पहुंचा है 16 रन, जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पे करण म्हात्रे, नॉन स्ट्राइक पे कुंदन तोड़नकर, गेंदबाजी करते हुए आयुष बोकाडे। और इस बार देखिए छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह, गेंद गई बाउंड्री लाइन के पार, इस बार विजयी षटकार।